भारतातील सर्वात रहस्यमय मंदिर जे 5000 वर्ष प्राचीन आहे, तसेच मंदिर अनेक रहस्यांनी भरलेलं आहे। या मंदिराचं नाव आहे पुरी येथील जगन्नाथ मंदिर, जे ओरिसा राज्यातील एक प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं। मान्यतेनुसार जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेतील सर्वात मोठे तीर्थस्थान मानले जाते। हे मंदिर भगवान विष्णूचा अवतार असलेल्या जगन्नाथ, त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना समर्पित आहे। हिंदू धर्मातील 4 धामांपैकी एक असलेल्या या मंदिराच्या पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वासोबत अनेक गूढ गोष्टीही जोडल्या गेल्या आहेत। जगन्नाथ मंदिर काही उत्कृष्ट वास्तुकला आणि विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध आहे, ज्याला कलिंग शैली म्हणून ओळखले जाते। शास्त्र, विज्ञान आणि श्रद्धा यांच्यामधील एक विलक्षण सांगड या मंदिरात पाहायला मिळते। जगन्नाथ मंदिरातील मूर्तीमध्ये आजही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते अशी धार्मिक भावना आहे। या मंदिराची अनेक न उलगडलेली रहस्य आहेत, ज्यामध्ये लोकांना फारशी माहिती नाही, पण या रहस्यांचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आढळतो। चला तर मग जाणून घेऊया या मंदिरातील काही रहस्यमय बाबींबद्दल। जिथे प्रत्येक मंदिरामधील मूर्त्या धातू किंवा दगडापासून बनवल्या जातात, पण जगन्नाथपुरी मंदिरामध्ये मूर्त्या लाकडापासून बनवल्या जातात। हे पण एक अद्भुत रहस्य आहे। जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर बसवलेल्या ध्वजाबद्दलही मोठे गूढ आहे। हा ध्वज रोज बदलण्याचा नियम आहे। एखाद्या दिवशी ध्वज बदलला नाही तर पुढची 18 वर्ष मंदिर बंद होईल असा नियम आहे। याशिवाय हा ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो। हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अजूनही स्पष्ट झालेले नाही। अनेक मंदिरांच्या शिखरावर पक्षी बसलेले दिसतात, परंतु जगन्नाथ मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराच्या शिखरावर कोणताही पक्षी बसत नाही। पक्ष्यांसाठी मंदिराचं शिखर जणू एक निषिद्ध क्षेत्र आहे। एवढंच नाही तर या मंदिरावरून कोणताही विमान उडत नाही, किंवा उडत असलं तरी ते मंदिराच्या शिखरावरून जात नाही असे म्हणतात। पुरी हे शहर समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आहे। मंदिरात सिंहद्वार आहे। असे म्हणतात की या सिंहद्वाराच्या आत एक पाऊल टाकेपर्यंत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो, पण सिंहद्वाराच्या आत एक पाऊल टाकताच लाटांचा आवाज नाहीसा होतो। तसेच सिंहद्वारामधून बाहेर पडताना पहिली पायरी उतरताच पुन्हा समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो। सिंहद्वाराची ही रहस्यही आजपर्यंत गूढच राहिली आहेत। रसिक हो, तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या YouTube चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। जगन्नाथ मंदिरात जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर असल्याचे सांगितले जाते। या स्वयंपाकघरात 500 स्वयंपाकी आणि त्यांचे 300 सहाय्यक काम करतात। याशिवाय मंदिरात जो प्रसाद बनवला जातो तो लाकडी चुलीवर बनवला जातो। हा प्रसाद 7 भांड्यांमध्ये बनवला जातो। सर्व 7 भांडी एकमेकांच्या वर एक ठेवली जातात। सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे चुलीवर ठेवलेल्या भांड्यामधील निसर्गाच्या नियमाप्रमाणे सर्वात खालचे भांडे म्हणजे नंबर 1 च्या भांड्यातील जेवण पहिले तयार झाले पाहिजे, पण इथे सर्वात वरच्या म्हणजे 7व्या क्रमांकातील भांड्यातील जेवण पहिले तयार होते, मग 6वा, मग 5वा, 4था, 3रा, 2रा आणि मग शेवटी पहिल्या नंबरच्या भांड्यातील जेवण तयार होते। अशा पद्धतीने जेवण बनवणारे जगातील हे मंदिर म्हणजे एकमेव ठिकाण आहे। मंदिरात महाप्रसादाच्या तयारीसोबत त्याचं वितरणही अनोखं आहे। मंदिरात दररोज लाखो लोक महाप्रसादाचा लाभ घेतात। विशेष म्हणजे मंदिराचे गेट बंद करण्याची वेळ येताच प्रसाद आपोआप संपतो, म्हणजे इथे कधीही प्रसाद वाया जात नाही। प्रसादाचं नेमकं नियोजन कसं केलं जातं हे अद्यापही गूढ आहे। शेकडो वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे अशा पद्धतीने चालत आलेली आहे। जगन्नाथ मंदिरातील सर्वात प्रसिद्ध उत्सव म्हणजे रथयात्रा। दरवर्षी होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना भव्य रथामध्ये बसवून मंदिराच्या परिसरातून प्रवास घडवला जातो। या रथांचे वजन खूप मोठे असते, परंतु रथाला ओढण्यासाठी कोणतेही यंत्र किंवा मशीन वापरले जात नाही। हजारो भाविक आपापल्या श्रद्धेने रथ ओढतात। मूर्ती बदलणाऱ्या पुजाऱ्याच्या सांगण्यावरून ब्रह्मपदार्थ दर 12 वर्षांनी जुन्या मूर्तीतून नवीन मूर्तीमध्ये बदलला जातो, पण मूर्ती बदलणाऱ्या पुजाऱ्यालाही हे काय आहे हे माहीत नसते। हा ब्रह्मपदार्थ कोणी पाहिल्यास त्याच्या शरीराचे तुकडे होऊन त्याचा मृत्यू होईल असे म्हटले जाते। या विधीमध्ये फक्त काही ठराविक पुजाऱ्यांना सहभागी केलं जातं आणि या विधीबद्दल बाहेर कोणालाही माहिती दिली जात नाही। काही मूर्ती बदलणाऱ्या पुजाऱ्यांनी सांगितले आहे की जुन्या मूर्तीतून ब्रह्मपदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो, तेव्हा ते काम फक्त हाताने केले जाते। त्यावेळी हातात काहीतरी उड्या मारल्यासारखे वाटते। हा असा काहीतरी पदार्थ आहे ज्यात जीवन आहे। हातात हातमोजे असल्यामुळे त्या पदार्थाबद्दल फारसे काही कळत नाही।
या विधीच्या वेळी पुजाऱ्यांच्या डोळ्यावरही पट्टी बांधलेली असल्यामुळे या ब्रह्मतत्वाचं स्वरूप अत्यंत गूढ राहिलेलं आहे. त्यामुळे त्याचं वास्तव काय आहे हे कोणालाच आजपर्यंत माहिती नाही. देवाच्या मूर्ती बदलताना शहराची वीज खंडित केली जाते. यासोबतच मंदिराबाहेर प्रचंड सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतात. पुरीमधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमीच आपल्या समोरच असल्यासारखे दिसते. कोणत्याही मंदिराच्या ध्वजाला कधीच आग लागत नाही. विशेषतः जगन्नाथ मंदिराच्या कळसावर कोणताच पक्षी बसत नाही. हे जरी सत्य असले तरी जगन्नाथ मंदिराच्या ध्वजाला आग लागते. तसेच जगन्नाथ मंदिराच्या कळसावर अपवित्र पक्षी बसायला सुरुवात होते. याचा अर्थ काय मित्रांनो? 600 वर्षापूर्वी लिहिलेल्या भविष्य मालिकेच्या आधारे याचा अर्थ कलियुगाचा अंत आता जवळ आला आहे. पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे श्रद्धा, अध्यात्म आणि गूढतेचं एक अद्वितीय केंद्र आहे. या मंदिरातील अनेक गोष्टींना वैज्ञानिक किंवा तांत्रिक स्पष्टीकरण मिळालेलं नाही. या मंदिरातील अद्भुत गोष्टी केवळ भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेल्या नाहीत, तर त्यातील गूढता अभ्यासकांनाही आश्चर्यचकित करतात. जगन्नाथ मंदिरातील गूढता भाविकांच्या श्रद्धेला आणखी बळकट करतात आणि म्हणूनच हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक ठिकाण आहे. जय जगन्नाथ.